आणि मी अशा साधे सिंपल पूजा वगैरे केली आणि मंदिरात. नमस्कार मंडळी, कशी आहात सर्व? नगीजमध्ये असाल तर मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप सारं स्वागत करते. तर आज होती महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीनिमित्त तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज ना सकाळी छानशी रेडी झाले होते. पहिले तर सकाळी छान साडी वगैरे सगळं काढून ठेवलं होतं, म्हणजे कालच व्यवस्थित तयारी वगैरे करून ठेवली होते. त्यामुळे सकाळी पटकन सावरून घेतलं आणि आज लवकर उठले होते, त्यामुळे सगळीच कामं व्यवस्थित होणार होती हे माहितीच होतं मला. सो हे मी आरीवर्क करायला ब्लाऊज होतं, याच्यावरती डिझाईन वगैरे बॅकनेक आणि स्लीव्जवर दोन्ही खूप छान दिसत होतं आणि सगळ्यांनाच खूप जास्त आवडला हा कलर ब्लाऊजचा आणि वर्क हे खूप छान उठून दिसत होतं त्याच्यावरती. सो मी याच्या आधीही वर्कचं मला वाटतं ब्लाऊज शेअर केले मी कशा प्रकारे वर्क केले ते. सो तेही व्हिडिओ बघा. तर इथे ना मी उंबऱ्याचं पूजन वगैरे करून घेतलं होतं, म्हणजे हळदीचं लेपन वगैरे जे काही करतो आपण ते. तर मी हे गुरुवारी वगैरेही करत असते आणि आजही केलं. त्याने खरंच खूप छान वाटतं, प्रसन्न वातावरण होतं. तर इथे सकाळी फुलं वगैरे घेऊन आले होते, मग छोटीशी रांगोळी वगैरे फुलं वगैरे जे ठेवले, हळदी कुंकू वगैरे लावलं असं सगळं. नंतर रिवा वगैरेही लावून घेतला होता तिथे मी आणि छोटीशी इकडे बाजूला एक रांगोळी काढली होती आणि नंतर मग छान अशी पूजा वगैरे झाली. सर खूप छान वाटत होतं आणि इकडे बघा ध्रुवणी वगैरे असे फुलं बाजूला टाकले होते, मध्येच मी एका साईडला करत होते आणि खरंच खूप छान वाटत होतं. घरामध्ये प्रसन्न वातावरण झालं आणि सकाळच्या वेळी ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना खूप जास्त छान वाटतं. सो आजचा लुक मला कसं वाटलं तेही मला कमेंट करून सांगा. त्यानंतर ना मग इकडे जी काय आपली महादेवाची पिंड होती माझ्याकडे छोटीशी, तर तिकडे मी अभिषेक करायला घेतला होता, म्हणजे पंचामृत वगैरे असं करून सगळं ती पाणी वगैरे दूध, त्यानंतर दही साखर असं सगळं. तर तेच इथे माझं चाललं होतं. तर इथे छान अशी मंत्रपूजा वगैरे माझी आधीच आवरली होती. त्यानंतर मग इकडे पिंडीची वगैरे पूजा करून घेतली आणि तसंच मी मंदिरातही जाणार होतो, पण घरीही होती. मग घरी आधी फूल वगैरे ठेवून पूजा वगैरे करून घेतली आणि इथे जे काही अन्नपूर्णा माताची मूर्ती असते तर ती तांदळात ठेवायची असं बोलतात. तर तिथे मी एकदम छोटीशी अशी वाटी घेतली, ती स्वच्छ करून घेतली होती, त्यामध्ये तांदूळ वगैरे घातले, हळदी कुंकू वगैरे घातले, ती मूर्तीची स्थापना करून घेतली आणि नंतर इकडे बघताय किती छान पूजा झाली होती आणि खूप प्रसन्न वाटत होते हे सगळ्या गोष्टी बघून. आणि फुलंही व्हाईट असे मिळाले होते, त्यामुळे तर खूप भारी वाटत होतं. आणि खरंच खूप छान दिवसाची सुरुवात झाली होती, त्यामुळे पूर्ण गॅरंटी होती की आजचा दिवसही खूप छान आहे, खूप छान जाणार होता. आणि नंतर मग मंदिरात वगैरे आलो, इथेही दर्शन वगैरे केले आणि इकडे छोटीशी यात्रा असते, तर तिथे मग थोडीशी मुलांसाठी खरेदी केली, म्हणजे वेदन्सीसाठी थोडंसं गेम वगैरे घेतला, गाडी वगैरे असं. आणि नंतर मग मी एक चोकर घेतलं तिथे यात्रेतनं. तर सिम्पल असा लुक केला होता मी आज आणि खूप छान वाटत होतं, साडी वगैरे वेअर केली तिथं. आणि आपल्यासाठी आपण अशा छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी आवडणाऱ्या आहेत तर ते केल्याच पाहिजे. त्याने जर आपल्याला आनंदी मिळत असेल, आपण जर छान राहत असेल, तर मग त्या गोष्टी करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. आणि खरंच आपण थोडंसं वेळ आपल्यासाठी काढून आपल्याला जे काही गोष्टी आवडतात त्या आपण करायलाच पाहिजे. तर मी आता तेच ठरवलं आहे आणि जसं जसं वेळ मिळेल आणि कामं तर आपल्यालाच करायची असतात, हो त्यामुळे आपणच सगळं मॅनेज करायचं असतं. त्यामुळे मी आधीच कालच सगळी तयारी वगैरे करून घेतली होती आणि मला माहिती होती की आजचा दिवसही छान व्यवस्थित जाणार आहे. बऱ्यापैकी कालच मी तयारी वगैरे करून घेतली होती, म्हणजे कसं काय करायचं वगैरे प्लॅन असं सगळं रेडी केलं तर मीच.
सो त्यामुळे आजचा दिवस खरंच खूप छान गेला होता. छान मंदिरात दर्शन वगैरेही झाले आणि हितलचं मंदिरामध्ये ना खूप जास्त आपलं महादेवाचे पिंड वगैरे आहेत आतमध्ये, जवळपास 108 वगैरे असं. आणि सगळे जे काही ज्योतिर्लिंग आहेत तर त्याचं इथेच दर्शन होतं. तर तेच वरती दर्शन वगैरे करायला तर आम्ही आज काही गेलो नव्हतो, बाहेर वगैरे दर्शन घेतलं, कारण की बाहेरही पिंड वगैरे होती. मग तिथेच पूजा वगैरे करून घेतली. पण याच्या आधी मी बऱ्याच वेळा गेलेला आहे, सो त्यामुळे. आणि जर इथे पुढे जर गेले तर नक्कीच व्हिडिओमध्ये शेअर करेल मी. वरती खूप जास्त मोठी महादेवाची पिंडही आहे आणि नंतर मंदिरामध्येही खूप छान वाटतं आणि सगळे देवांचे दर्शन होते तिथे. जवळपास ती 2-3 मजली बिल्डिंगच होती, पण तिथे मी काही कारणास्तव वाटतं त्यांनी मंदिर बनवायला घेतलं होतं आणि खूप छान वाटतं त्या मंदिरामध्ये गेल्यावर. छान दर्शन वगैरे केले. मग घरी आलो, दुपारी थोडासा आराम केला आणि संध्याकाळी मग इकडे टिफिनची तयारी चालली होती माझी. बऱ्याचदा ना आपण काही गोष्टी म्हणजे मॅनेज करत नाही व्यवस्थित, तर त्याच्यासाठी ना आपल्याला आधी प्लॅन रेडी पाहिजे की आपल्याला उद्या काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी. आणि आपली खूप जास्त सकाळी धावपळ होती, चिडचिड होती की आपण हे करायचं ते करायचं. त्यामुळं रोजच्या प्रमाणे थोडंसं मी आधी एक अर्धा तास आधी लवकर उठले होते. त्यामुळं आजची कामं सगळी व्यवस्थित सुरळीत चालली होती. आणि आज मी कालच प्लॅन केला होता, त्यामुळे मला पूर्ण गॅरंटी होती की आजचा दिवस माझा खूप छान जाणार आहे. तुम्ही याचे छोटे मोठे प्लॅन करून ठेवत जाते आणि तुमचाही दिवस खूप छान जाईल. आणि जे काही गोष्टी करायच्या त्या त्या एक साईडला लिहून घ्यायच्या, डायरी ठेवायची आपली एक वेगळी त्याच्यावरती, त्याने खूप जास्त इफेक्ट होतो. आणि आपण जेवढ्या जास्त गोष्टी आपण स्वतः ठरवून आपण स्वतः करू ना, तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. कारण की आपल्याला माहिती आहे आपल्याला कुठले कामं करायचे आहेत, काय करायचे आहेत. सो त्यामुळेच. आणि आपला दिवस जर चांगला घालवायचा असेल तर आपल्याला त्याच्यासाठी चांगल्या सवयी लावणं खूप जास्त गरजेचं असतं. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्कीच मला कमेंट करून सांगा जात. आणि मलाही खूप जास्त मोटिवेशन मिळतं. आणि इथून पुढे मी बऱ्याचशा गोष्टीच्या शेअर करणार आहेत की मी यूट्यूब चॅनल कधी ओपन केले वगैरे. आणि इकडून पुढं मला ह्या वर्षामध्ये जास्त ग्रोथ करायची, म्हणजे 1,000 सबस्क्रायबर वगैरे, 4,000 वॉच टाईम. तर या सगळ्या गोष्टी मला या वर्षात करून घ्यायच्या आहेत. तर इथून पुढचेही व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. आणि इथून पुढेही व्हिडिओ जे काही येईल तर त्याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल की तुमच्यासमोर चांगला कंटेंट घेऊन यायचा प्रयत्न करेल. आणि चांगले व्हिडिओज मी इथून पुढे पोस्ट करणार आहे, इन्फॉर्मेटिव्ह. सो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. सो त्यानंतर संध्याकाळी मग इकडे फराळाचं वगैरे करून घेतलं, देवासमोर दिवा वगैरे लावला आणि प्रसन्न असं वातावरण तयार झालं घरामध्ये. तर मी आता सकाळपासून आता समोर येते कॅमेऱ्याच्या, कारण की खूप म्हणजे हेक्टिक होतं आज रुटीन. जराही मला वेळ मिळाला नाही, तर त्यामुळे. तर आता मी ना सगळं आवरून घेतलं पटकन आणि घरात थोडंसं झाडू वगैरे मारून घेते आता. आणि मग थोडंसं फराळाचं वगैरे करेल. तर इथे मी आता रताळे वगैरे उकडून घेतले आणि साबुदाण्याची खिचडी असं सगळं केलं आहे. अरे थांब थोडं थांब. तर इकडे आता ध्रुवची घाई चालली आहे खाण्यासाठी. थांब 1 मिनटं. तर तुम्ही कशी सेलिब्रेट केली महाशिवरात्री नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि मी अशा साध्या सिंपल पूजा वगैरे केली आणि मंदिरात वगैरे सकाळी जाऊन आणते. त्यानंतर दुपारी मस्त आराम वगैरे केला. आणि आता मोबाईलचं स्टोरेजही फुल झाले, त्यामुळे मी जास्त काय ते व्हिडिओ वगैरे शूट करणार नाही. चला तर भेटूया तसेच नवीन छानचे व्हिडिओसोबत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कशा प्रकारे महाशिवरात्री सेलिब्रेट केली तेही मला कमेंट करा. आणि चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चला तर भेटूया तशाच छानशा व्हिडिओमध्ये. बाय.